शांत बस 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 बस. तुझ्यासारख्या नराधामांचा चौरंग करून चौकात बसविला पाहिजे. लाज नाही वाटत? तुझे पाप केलेच की नाही त्याला तुला माफी नाही. अरे इतिहास साक्षीला आहे. जवा जवा एका बाईच्या सहनशीलतेचा बांध फुटलाय तवा तवा देवी आईनं तिचं सात्विक रूप सोडून दुर्गेचा अवतार घेतलाय. आता तुला दाखवतो ते दुर्गेचा अवतार काय असतो ते. राजू राजू कुंबळे अगं राजूला काय झालं? शांत शांत. ऋषी ऋषी तू पार्टीवरून आलास पण काय झालं? माझं मन नव्हतं लागत का. बर आणि राजू? ती येईल थोड्या वेळात. ती थांबली आहे. आता काय झालं तुझं तिथे मन न लागायला? काही नाही. कसं असतं ना ऋषीजी, जेव्हा असं मन लागत नाही असं होतं ना तेव्हा बुद्धीला जरा बाजूला ठेवायचं आणि मनाने विचार करायचा. कारण बुद्धीने घेतलेला प्रत्येक निर्णय मन एक्सेप्ट करेलच असं नाहीये. मग तेव्हा असं होतं मन लागत नाही. तुझं पण असंच झालंय ना? म्हणजे मी कमळीबद्दल बोलतेय. आता तुला असं वाटतंय की तिने ही निवडणूक नाही लढवली पाहिजे असा विचार तू करतोयस, पण तिचं मन उलट सांगतंय ना. तर तू जरा तुझ्या बुद्धीला बाजूला ठेवून तिच्या मनाने विचार करून बघ. वहिनी काय म्हणायचं यार तुला? ऋषी कसं सांगू आता तुला? ठीक आहे मी तुला माझंच उदाहरण देते. तुझ्या दादावर ना मी त्याचा पैसा किंवा स्टेटस बघून कधीच प्रेम नाही केलं. तुला सांगू कॉलेजमध्ये असताना ना रोहित माझ्या प्रत्येक गोष्टीचा एवढा रिस्पेक्ट करायचा, मला समान दर्जा द्यायचा, माझ्या हर एक मताचा मान ठेवायचा. तो कसं असतं ना ऋषी, प्रत्येक स्त्रीला असं संकटातून वाचवणारा हिरो हवाय असं नसतं रे. हा सगळा गैरसमज आहे. आम्हा स्त्रियांना ना आम्हाला साथ देणारा, आमचा सन्मान करणारा, आमच्या पाठीशी उभं राहणारा जोडीदार हवा असतो. हे जोडीदार म्हणजे कोणी? अरे ऋषी, वडील, भाऊ, मित्र, सखा. पुरुषाच्या प्रत्येक नात्यातून ना स्त्रीला फक्त एवढीच अपेक्षा असते की तू साथ दे, तू आमचा रिस्पेक्ट कर, आमच्या पाठीशी उभा राहा. बाकी सगळ्या गोष्टी करायला बाई सक्षम असते. अरे आता तू म्हणतोयस तू तिचा चांगला मित्र आहेस. तिचा बॉडीगार्ड बनून न राहता तिचं खरंच मित्र बनून राहा. तिच्या मताचा, तिच्या जिद्दीचा आदर कर ना ऋषी. तू बघ ती कशी उंच भरारी घेते. तुला सुद्धा तेच हवंय ना? हे बघ ऋषी, मी तुला सांगू, कमळीला फक्त तुझ्या सोबतीची गरज आहे. तिला कोणतरी असं हवंय की तिला सांगेल तू कर, मी आहे तुझ्या पाठीशी. ऋषी तू फक्त एवढं केलंस ना, तू बघ कमळी कशी प्रत्येक संकटाला जिद्दीनं उभं राहील. ती डेअरिंगबाज मुलगी आहे रे. ती तिच्या स्वप्नांच्या पाठी धावणारी आहे. ती स्वप्न सत्यात उतरवणारी आहे, त्याच्यासाठी झटणारी आहे. ऋषी, ग्रेट, तू आलास. राजू कुठे? ती झोपली असेल एव्हा ना, तिच्या रूम मध्ये जाऊन. ठीक आहे, मी पाहते. आई, तुम्ही कशाला जाताय? म्हणजे
मला प्राजूला हळदीचं दूध द्यायचं आहे ना, मी जाऊन बघते. हा फाईन. ऋषी लवकर झोप, उद्या सकाळी आपल्याला मीटिंगला जायचंय. नशीब तू वाचवलंस, आता आज काय खरं नव्हतं माझंही आणि प्राजक्ताचंही. पुरात होतय धडधड लाली गालावर आली आणि अंगात भरलंय वार ही फिरतीची बागा झाली. आता अधीर झालो या मग बधीर झालो या आणि तुझ्याच साठी बनून मजनू माग आलो या आणि उडते झिंगाट पळते झिंगाट रंगात आलो या. झालंय झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंग. चरण कुठे गेला? चरण कुठे दिसत नाहीये. गॉड नोस, असेल कुठे ते. एनिवे लीव इट. आपण आपला प्लॅन त्याच्या बिना वर्कआउट करू. चलो लेट द काउंटडाउन बिगिन. आता हे लोक गाणी गात आहे, मज्जा करताय, नंतर सज्जा होणार आहे. एनिवे लेट्स बिगिन. 10 9 8 7 6 5 4 3 2 एक मिनिट. पोलिसांच्या सायरनचा आवाज आणि तो पण जवळ येते असं वाटतं. पोलीस इथे येत आहेत काय? अरे मी तर माझ्या आईवडिलांना काही न सांगता आली आहे. आता काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना? अरे ते सोड, मी तर घरी सांगितलंय की मी माझ्या मैत्रिणीकडे अभ्यास करायला चालली आहे. बरं हे सगळं ठीक आहे, पण पोलिसांना इथे कोणी बोलवलं? की कोणी पाठवलं? बापरे, पोलिसांच्या लफड्यात नाही पडायचं आपल्याला, वाट लागेल. अरे पण आपण सगळे इथे का घाबरतोय? इथे काही चुकीचं घडतंय का? आणि कशावरून पोलीस आपल्यासाठीच इथे येत आहेत? उगाच ओव्हर रिॲक्ट करत आहेत. ओ माय गॉड, पोलीस हे अशा पार्टीमध्ये पोलीस येतच असतात. पोलीस इथे आलेच कसे? हे सगळं कोणी मुद्दामून केलंय का? खुमळे, अगं यो कसला आवाज आहे? अय्यो, यो तर पोलिसांच्या गाडीचा आवाज आहे. पोलीस इथे येणार, उगाच पकडलं बिकडलं ना मग कळतो. काय चाललंय रे? काय चाललंय ते?